मित्रांनो नमस्कार. मी संतोष वाळके. मी आज एक आगळा वेगळा विचार आपल्यासमोर मांडतोय. मित्रांनो, आपण जेव्हा इतरांशी संवाद साधतो किंवा इव्हन आपल्या स्वतःशी पण स्वतः आपण बोलतो, म्हणजे सोबत करतो, तेव्हा त्यामागे आपला एक विशिष्ट दृष्टिकोन असतो. परंतु तो दृष्टिकोन आपल्याला दिसत नसल्यामुळे त्या दृष्टिकोनाला आपण कधी-कधी समजायला लागतो. आपल्या त्या संवादाच्या बॅकग्राऊंडला असलेला हा दृष्टिकोन त्या संवादातील प्रत्येक शब्दाला ऑटोमॅटिक अर्थ देत राहतो आणि त्या ऑटोमॅटिक मिळालेल्या अर्थामुळं आपल्या आयुष्यात ज्या काही घटना घडतात त्या घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ आपल्याला कळतो आणि मग त्यानुसार आपण ऐकतो, बोलतो किंवा वागतो. बरोबर? साधा आपल्याबाबत बघा ना. मी एकच आहे, मी संतोष आहे. आपल्या कम्युनिटीमधील लोकांना आपण मात्र वेगवेगळे दिसतो. बरोबर? आपण जर आपल्या कम्युनिटीमधील लोकांना त्यांचं प्रामाणिक मत विचारलं तर ते आपल्याबद्दल वेगवेगळं सांगतील. कोणी म्हणेल आपण खूप कंजूस आहोत, कोणी म्हणेल आपण दिलदार आहोत, कोणी म्हणेल आपण स्वार्थी आहोत, तर कोणी म्हणेल आपण निस्वार्थी आहोत. कोणी आपल्याला हुशार समजत असेल तर कोणी आपल्याला मूर्ख समजत असेल. कोणी आपला रिस्पेक्ट करत असेल तर कोणी आपला राग पण करत असेल. बरोबर? बघा आपल्या आजूबाजूला बघा म्हणजे तुम्हाला कळेल मला काय म्हणायचंय तर. आता तो व्यक्ती आपल्याला जे काय समजत आहे ते त्याच्यासाठी सत्य पण आहे. इट्स रियालिटी फॉर हिम. पण त्याचा आधार काय आहे तर आता तो व्यक्ती ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी उपलब्ध असलेला दृष्टिकोन. म्हणजे त्या व्यक्तीनं आपल्याला विशिष्ट ठिकाणावरून, विशिष्ट उंचीवरून, विशिष्ट अँगलने आपल्याकडे जेव्हा बघितलं, तेव्हा त्याच्या 2 डोळ्यांना जे दिसलं, 2 कानांनी जे ऐकू आलं, त्याच्याजवळ आधी असलेला जो दृष्टिकोन होता, त्याला जे पटलं, जे समजलं, ते त्याच्यासाठी सत्य आहे. ती त्याच्यासाठी रिॲलिटी पण आहे. आता मात्र जर त्या व्यक्तीचं ठिकाण बदललं, त्याची उंची बदलली, दिशा बदलली, तर त्याला या जगाचा दुसरा व्ह्यू पण दिसू शकतो. मी काही दिवसापूर्वी परिवारासह रामोजी फिल्म सिटीला गेलो होतो आणि तिथं जे चित्रपट शूट कसे होतात हे मला बघण्याचा योग आला. ती ज्या कॅमेऱ्यानं शूट करतात त्या कॅमेऱ्याचा थोडा जरी अँगल बदलला तर मला असं दिसलं त्या चित्रपटाची स्टोरी बदलते. म्हणजे तो कॅमेरा या दिशेनं लावतोय तर तिथे इंग्लंड दिसतंय आणि तो कॅमेरा त्याच ठिकाणी ठेवून त्याचा फक्त अँगल बदलला, दिशा बदलली तर तिथे एक झोपडपट्टी दिसतं. म्हणजे त्या संपूर्ण चित्रपटाची स्टोरी पण फक्त अँगल बदलल्यानं बदलू शकते. बरोबर? म्हणजे हा व्ह्यू जो आहे, जो आपल्याला दिसतो, तो आपण ठरवत नाही. शिवाय तो आपला व्ह्यू पण नसतो. तर आपण ज्या ठिकाणी, ज्या उंचीवर, ज्या दिशेनं बघतो, त्यानुसार तो आपल्याला दिसतो. तो तिथं ऑलरेडी असतो. तुम्ही त्याला निर्माण करत नाही. हे आयुष्याबाबत समजण्यासाठी मी एक उत्तम उदाहरण तुम्हाला देतो. म्हणजे आपल्याला समजेल मला काय म्हणायचंय तर. आपण लक्षपूर्वक ऐकावं. कॉलेजला असताना 21 वर्षाच्या एका सुंदर तरुणीची एका देखण्या तरुणासोबत ओळख झाली आणि त्या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. दोघे एकमेकावर जीवापाड प्रेम करायला लागले. भेटीगाठी वाढल्या आणि दोघांनी मग लग्न करायचा निर्णय घेतला. पण ते वेगवेगळ्या जातीचे असल्यामुळे त्या मुलीच्या आई-वडिलांनी ह्या लग्नाला विरोध केला. ती मुलगी आई-वडिलाला एकुलती एक असल्यामुळे आणि त्यांनी तिला तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपलेलं होतं. त्या आई-वडिलांसाठी ती सर्वस्व पण होती. तरी सुद्धा 2 वर्ष ओळखीच्या आधारावर जे फुललेलं प्रेम होतं, त्या प्रेमाखातर त्या 20 वर्ष ज्यांनी सांभाळलंय, त्या आई-वडिलांचा विरोध पत्करून सुद्धा त्या मुलीनं त्या मुलासोबत जाऊन कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला. ह्या दोघांनी कोर्टामध्ये जाऊन मग लग्नाची तारीख पण ठरवली. हे होत असताना तिच्या आई-वडिलांना मात्र पुसटशी सुद्धा कल्पना आली नाही. आणि असं करत कोर्ट मॅरेजचा तो दिवस आला. त्या दिवशी ती मुलगी दररोज सकाळपेक्षा लवकर उठून तयार झाली आणि आईला सांगितले की माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे, मी संध्याकाळपर्यंत परत येते. आणि मग ती ठरलेल्या वेळेनुसार कोर्टमध्ये थोडं लवकर म्हणजे अर्धा तास आधी पोहोचली. तो प्रियकर अद्याप तिथं आलेला नव्हता. तिच्या प्रियकराची वाट बघत ती बाजूला असलेल्या लाकडी बाकावर बसली. तिच्या मनामध्ये अनेक विचार यायला लागले. तिचं एक मन तिला सांगत होतं की तू चुकत आहे, आई वडिलांना धोका देत आहे. तर तिचं दुसरं मन प्रेमाखातर सर्व काही माफ आहे अशी सफाई देत होतं.
ह्या विचारामध्ये ती हरवलेली असताना तिच्या कानावर टाळ्यांचा आवाज आला. तिनं त्या दिशेनं बघितलं तर त्या कोर्टमध्ये ऑलरेडी एक तरुण जोडपं कोर्ट मॅरेजची प्रक्रिया पूर्ण करून एकमेकांच्या गळ्यात हार टाकत होतं आणि त्यांच्या आजूबाजूला असलेले मित्र टाळ्यांचा कडकडाट करत त्यांना शुभेच्छा देत होते. तिच्या डोक्यात परत विचारांचं काहूर मारलं. आपल्यासोबत आपले मित्र सुद्धा नाही आहेत. ज्याची वाट पाहत आहोत तो सुद्धा अजून आलेला नाहीये. आपण काही चूक तर करत नाही ना. असं एक मन तिला सांगत होतं तर दुसरं मन तिला तिच्या प्रेमाच्या घेतलेल्या शब्दा आठवण करून देत होतं. ती या विचारामध्ये मग्न असताना तिचा प्रियकर तिथं आला आणि त्याचा मागून असा स्पर्श होताच ती शुद्धीवर आली. त्या दोघांनी सुद्धा समोर होत असलेल्या कोर्ट मॅरेजला बघत टाळ्या वाजवल्या. त्या कोर्टामध्ये नवविवाह झालेल्या जोडप्याकडे पाहून या दोघांच्याही लक्षात अचानक एक गोष्ट आली की ती म्हणजे अरे आपण तर हार सोबत आणलेलेच नाहीये. ते जवळपास कुठं मिळतात का ही त्यांनी विचारला केल्यानंतर त्यांना कळालं की रस्ता ओलांडला की समोरच्या बाजूला हारवाले बसलेले आहेत. तो तरुण त्या तरुणीला म्हणाला की थांब मी 5 मिनिटात जाऊन हार आणतो. तो रस्ता ओलांडून हारवाल्याजवळ गेला आणि भाव न करता 1,000 रुपयाला गुलाबाचे 2 सुंदर हार घेतले आणि परत रस्ता क्रॉस करत असताना उजव्या बाजूने येणाऱ्या भरधाव इनोव्हा गाडीने त्याला उडवलं. तो तरुण रक्तबंबाळ होऊन रस्त्यावर पडला. कोर्टात बसलेली त्याची प्रियशी धावत त्याच्याजवळ गेली आणि तिनं तिचं डोकं मांडीवर घेतलं. त्याला जोर जोरात हाका मारायला लागली. तेव्हा त्या तरुणानं आय लव्ह यू म्हणून शेवटचा श्वास घेत आपला जीव सोडला. त्या तरुणीचा जो नवीन ड्रेस होता तो पूर्णपणे रक्तानं माखला गेला आणि मग या दुःखद घटनेतून तिला बाहेर पडायला जवळपास 1 वर्ष गेलं. तिच्या आईवडिलांनी तिच्यासाठी एक सरकारी अधिकारी असलेला त्यांच्या जातीतला एक देखणा मुलगा बघितला आणि तिला सुद्धा तो पसंत पडला. साखरपुडा झाला. दोघांचं एकमेकावरचं प्रेम घट्ट झालं आणि ठरलेल्या तारखेला त्यांचं लग्न झालं. लग्नानंतर 5 वर्ष झाली. दरम्यानच्या काळात 2 मुलं पण झाली. ती पूर्णपणे तिचा हा जो भूतकाळ होता तो विसरली होती. संसार सुखात चालला होता. एका रात्री तिला अचानक एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात एक म्हातारी स्त्री आली आणि तिला म्हणाली की तुझ्या कपाटात ठेवलेल्या तुझ्या त्या नवीन ड्रेसवर रक्ताचे डाग अद्याप आहेत. त्याला साफ कर, अन्यथा तुझं प्रेम तुला परत सोडून जाईल. तुझा संसार रस्त्यावर येईल. ती घाबरली आणि खडबडून उठली. कोणाला सांगू पण शकत नव्हती. रात्रभर झोपली नाही. विचारांचं काहूर मारलं. सकाळी तिचे पती ऑफिसला गेल्यावर तिनं ते कपाट उघडलं आणि तो ड्रेस परत साबणाने धुतला. त्याला वाढून प्रेस करून तो परत कपाटात ठेवला. दुसऱ्या दिवशी स्वप्नामध्ये परत ती म्हातारी स्त्री आली आणि म्हणाली की तुझ्या कपाटातल्या ड्रेसचा डाग पूर्णपणे अजून नाहीसा झालेला नाहीये. तो नाहीसा कर, अन्यथा तुझ्या संसारात विघ्न येणार. असं ती म्हातारी म्हणताच तिला परत जाग आली. आजूबाजूला बघते तर काय, सर्वत्र शांतता, मुलं, पती झोपलेले. ती त्या घाबरलेल्या अवस्थेत त्या कपाटातील ड्रेसची घडी उकलून बघते तर त्यावर खरोखर छोटा एक डाग अस्पष्ट तिथे शिल्लक होता. दुसऱ्या दिवशी परत तो ड्रेस तिनं धुवून प्रेस करून ठेवला. तिची 2 दिवसाची झोप बरोबर न झाल्यामुळे आणि मानसिक विचारामुळे तिला थकवा पण जाणवत होता. तिच्याकडे बघून तिच्या नवऱ्यानं सुद्धा तिला विचारलं की काय झालं, ताप आला का, डॉक्टरकडे घेऊन जायचं का, तू म्हणशील तर आज मी सुट्टी घेतो. त्यावर ती अधिकच गोंधळली. काय होत आहे कोणाला सांगू पण शकत नव्हती. त्यामुळे तिनं तिच्या चेहऱ्यावर खोटा मुखवटा चढत काही झालं नाही असा भाव आणला आणि नवरा ऑफिसला गेल्यावर परत तो ड्रेस धुतला आणि प्रेस करून तो कपाटात ठेवला. आणि संध्याकाळी नवरा घरी यायच्या वेळेवर तिच्या दरवाजावरची बेल वाजली. तिनं दरवाजा उघडताच ती बघते तर काय, नवऱ्याऐवजी ती स्वप्नात आलेली म्हातारी स्त्री दारात उभी आहे. तिच्या हातात एक मोठं ताट होतं आणि ते ताट कपड्याने झाकलेलं होतं. त्या कपड्याखाली एखाद्या व्यक्तीचं डोकं कापून ठेवलेलं आहे असा त्याचा आकार दिसत होता. ती एकदम घाबरली. तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते. तेवढ्यात दारात उभी असलेली ती म्हातारी स्त्री म्हटली की तुझ्या कपाटातल्या ड्रेसचा डाग पूर्णपणे अजून नाहीसा झालेला नाहीये. बेटा घाबरू नको, मी तुझ्या मदतीला आलेली आहे. आणि तिनं त्या ताटावर असलेला कपडा बाजूला केला आणि त्याखाली असलेलं 1 किलोचं निरमा वॉशिंग पावडरचं पाऊच देऊन म्हणाली, हे घे, याने हा डाग निघून जाईल. निरमा निरमा निरमा, वॉशिंग पावडर निरमा,
दूध सी सफेदी निरमा से आए, रंगीन कपड़े भी खिल खिल जाए, सबकी पसंद निरमा. मित्रांनो, हे निरमा वॉशिंग पावडरची जाहिरात होती. आपण मात्र मला ऐकताना उगाच सिरियस होत होता. मला आपल्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपण ऐकत होता. बरोबर. आता यातील गमतीचा भाग जर आपण सोडून दिला, तर आता आपल्या आयुष्यात डोकावून जर आपण बघितलं, तर आपल्याला दिसेल आतापर्यंत अशाच प्रकारे आपण अनेक ठिकाणी सिरियस झालोय, विलन झालोय, नको तसं वागलो आणि नको तसं वागताना त्यावेळी आपल्याला काहीही चुकीचं वाटत नव्हतं. बघा आपल्या आयुष्यात असे कितीतरी प्रसंग आपल्याला आठवतील, ज्यामध्ये आपण अशाच प्रकारे नको त्या दृष्टिकोनातून बघत आलो, वागलो आणि त्या प्रसंगाला आता जर आठवलं, तर कदाचित इतरांना तर सोडा, तुम्हाला सुद्धा तुमच्यावर हसू येईल. बरोबर. मित्रांनो, आपण जेव्हा इतरांशी संवाद साधतो किंवा इवन आपल्या स्वतःशी पण स्वतः आपण बोलतो, म्हणजे सोबत करतो, तेव्हा त्यामागे आपला एक विशिष्ट दृष्टिकोन असतो. परंतु तो दृष्टिकोन आपल्याला दिसत नसल्यामुळे त्या दृष्टिकोनाला आपण कधी कधी समजायला लागतो. आपल्या त्या संवादाच्या बॅकग्राऊंडला असलेला हा दृष्टिकोन त्या संवादातील प्रत्येक शब्दाला ऑटोमॅटिक अर्थ देत राहतो आणि त्या ऑटोमॅटिक मिळालेल्या अर्थामुळं आपल्या आयुष्यात ज्या काही घटना घडतात, त्या घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ आपल्याला कळतो आणि मग त्यानुसार आपण ऐकतो, बोलतो किंवा वागतो. त्याचप्रमाणे इतर लोक सुद्धा जेव्हा आपल्याशी संवाद साधतात, त्यावेळी सुद्धा त्यांच्या बॅकग्राऊंडला ॲज अ कॉन्टेक्स्ट म्हणून त्यांचा सुद्धा एक विशिष्ट दृष्टिकोन असतो. आता इथं आणखीन एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे मला आपलं लक्ष वेधायचं आहे आणि तो म्हणजे की आपल्या सर्वांचा दृष्टिकोन कधीच सारखा नसतो. शिवाय तो क्षणाक्षणाला बदलत राहतो. आपल्याला कदाचित आपला दृष्टिकोन हा दृष्टिकोन न वाटता तीच रियालिटी आहे, हे अंतिम सत्य आहे असं पण वाटू शकतं. पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही जेव्हा ऐकता, समोरच्या व्यक्तीशी जेव्हा तुम्ही बोलता, तर समोरच्या व्यक्तीचा दृष्टिकोन मात्र बऱ्याच वेळा आपल्या लक्षात येत असेल आणि मग त्यानुसार आपण त्यांना ऐकून घेत बोलत असाल, म्हणजे आपण इतरांसोबत संवाद साधताना त्यांना समजून घेत आहात असं जरी आपल्याला वाटत असेल, तरी सुद्धा मी म्हणतो तो सुद्धा आपल्या एक दृष्टिकोनाचाच एक भाग आहे. बरं, हा दृष्टिकोन आपण निर्माण करत नाही, तर आपण ज्या ठिकाणी आहोत तिथं तो ऑलरेडी असतो. आपण मात्र त्या दृष्टिकोनाला एकरूप होत पुढे जात असताना त्या दृष्टिकोनाला आपला दृष्टिकोन न म्हणता आपण ते स्वतः आहोत असं समजायला लागतो आणि त्या दृष्टिकोनानुसार जीवन जगताना आपण रियालिटी किंवा अंतिम सत्यानुसार जीवन जगत आहोत असंही आपण मानायला लागतो, असं आपण समजतो. इव्हन याबाबत आपल्या मनात कधी शंका सुद्धा येत नाही. तुम्ही जन्माला आलात आणि आतापर्यंत तुम्ही जे जग पाहिलं, ते जग जरी तुम्हाला रियालिटी वाटत असेल, तरी सुद्धा मी म्हणेल हे सत्य नाही. आज मी इथं थांबतो. परत नंतर भेटू नवीन विचारासह. तोपर्यंत धन्यवाद.